ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर ह्या प्रोमो प्रमाणे पूर्ण आजीनी एक गेम प्लॅन करतो आणि आता तो गेम प्लॅन असतो माई लेकींसाठी बघा प्रेक्षक म्हणजे सायली आणि तिच्या आईसाठी आणि प्रिया आणि प्रतिमासाठी. तर आता इथे पूर्णाची म्हणतात गेम असा आहे की तुमच्या घरी आगाव पाहुणे आले तर तुम्ही त्यांचं स्वागत कसं करणार. तर आता इथे सरबत देतात बघा प्रेक्षक हो. प्रतिभा आणि प्रियाची एक जोडी असते आणि दुसरी सायली आणि मैनावतीची एक जोडी असते. तर आता इथे अर्जुनला सरबत देतात. तर आता ती सरबत दिल्या दिल्या अर्जुन म्हणतो मीठ थोडं जास्त आहे, मी आता परत नाही बनवणार असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे मैनावती पण म्हणते परत परत कशाला बनवणार, त्याच्यापेक्षा बाहेरून ऑर्डर करूया असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक बरोबर प्रिया आणि मैनावती सेम बोललेले असतात इथे आणि आता प्रिया सुद्धा ऑर्डर करा म्हणते. तर आता इथे पाठीमागे अस्मिता आणि पूर्णाची बसलेले असतात. तर आता इथे अस्मिता म्हणते मैनावती काकू आणि प्रियाचं डोकं किती सेम सेम चालतं असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अर्जुन हे त्यांचं बोलणं ऐकत असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे अस्मिता म्हणते त्या सायलीच्या आईपेक्षा मैनावती काकू प्रियाचीच आई जास्त वाटतात असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता हे सगळं बोलणं बघा प्रेक्षक अर्जुनच्या कानावर पडलेलं असतो आणि आता त्याला पण सेम शंका आलेली असते. तर आता इथे अर्जुन म्हणतो मैनावती काकूचं वागणं बोलणं सगळं सायलीच्या विरोधात आहे, त्यामुळे ह्यांची DNA टेस्ट करायलाच हवी असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि आता हे बघा प्रेक्षक हो, हा मेन एपिसोड 27 आणि 28 ऑक्टोबरच्या वेळी दाखवलं जाणार आहे. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे हे सिद्ध झालेलं आहे की अर्जुनच्या मनात सुद्धा सेम शंका आलेली आहे आणि त्यामुळे स्वतः DNA टेस्ट करणार आहे सायली आणि तिचे जे आईबाबा म्हणून आलेले आहेत हेच टेलरिन बाई जे प्रियाचे आईबाबा आहेत हे बघा प्रेक्षक हो, ते आता तो टेस्ट करून बघणार आहे. तर प्रेक्षक हो, लवकरात लवकर काय होईल ते आपल्याला कळेल, पण मला असं वाटतं इतक्या लवकर तरी प्रिया एक्सपोज होणार नाही आणि आता मागच्या वेळेसारखंच ह्यांचे पण DNA टेस्ट मॅच होतील असं वाटायला लागलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पुढे जाऊन काय करेल प्रिया, ती टेस्ट वगैरे करायला देईल काय नाही काय माहीत. कारण आता बघा प्रेक्षक हो, सायलीचा केस घेऊन DNA टेस्ट करावं लागेल. जर ती केसाचं सॅम्पल बदलली आणि आपलं केस ठेवली तर मग ते समजून जाईल ना की आता DNA टेस्ट मॅच झाला म्हणून. तर आता ही प्रियापर्यंत गोष्ट पोहोचली की अर्जुन DNA टेस्ट करणार आहे म्हणून, तर ती नक्की बदलेल बघा प्रेक्षक हो तो DNA टेस्ट आणि सगळ्या गोष्टींचे सॅम्पल्स वगैरे. तर आता हे अर्जुननी हे केलं तरी मनात ठेवून करायला पाहिजे, सगळ्यांना सांगून सांगून जर का त्यांनी हे केलं ना तर बघा प्रेक्षक हो नक्कीच प्रिया काहीतरी करणार आणि आता नक्की प्रूव्ह होईल की सायलीच त्यांची मुलगी आहे म्हणून. तर आता लवकरात लवकर करायचं आहे जे काही करायचं आहे बघा प्रेक्षक हो, आणि लवकरात लवकर काय होईल हे जाणून घ्यायची आम्हाला खूप उत्सुकता आहे. कारण आता खूप अति झालंय हे, प्रियाचे आई बाबा खूप अति करतायत आता. कारण तेही तिच्यासारखे हवरे असतात, त्यामुळे ते सुद्धा आता बसलेले आहेत काहीतरी सुभेदारांच्या घरातून घेऊन जायचं, म्हणजेच पैसे वगैरे सगळ्यावर हात मारायचा त्यांचा विचार आहे. प्रियाचा पण तोच प्लॅन असतो की सुभेदारांच्या घरातली सगळी संपत्ती वगैरे घ्यायची आणि पळून जायची म्हणून, आणि त्यांचा सुद्धा सेम प्लॅन आहे बघा प्रेक्षक हो. तर आता लवकरात लवकर हे सत्य बाहेर यायला पाहिजे आहे बघा प्रेक्षक हो, कारण हे सत्य बाहेर आल्यावरच सगळ्यांना कळेल की हे दोघं किती नालायक आहेत ते म्हणून. आणि बघा प्रेक्षक हो, हे दोघे जे असतात मैनावती टेलर आणि टेलरिन बाई, हे दोघे खूप नालायक लोक असतात. कारण लहानपणी त्यांनी प्रियाला पाठवलेलं असताना त्या बाईकडे, म्हणजे पाकटमार करण्यासाठी, 5वी मुलगी असते म्हणून. तर आता त्यांना प्रेम बिम पण काय नसतं प्रियाबद्दल, म्हणजे इथे सायली बरोबर सुद्धा त्यांचं प्रेम नाही आहे, कारण त्यांचं ओरिजिनली प्रेम नव्हतंच प्रियावर, म्हणजे आपल्या मुलीवरती, आणि तिचा ते वापरच करायचे लहानपणी सुद्धा पाकिट मारायसाठी. तर पैशासाठी हापापलेले लोक असतात बघा प्रेक्षक हे सदाशिव आणि त्याची बायको मैनावती. तर आता लवकरात लवकर हे सत्य बाहेर यायला पाहिजे आणि सगळ्यांना हे सत्य कळलं पाहिजे लवकरात लवकर बघा प्रेक्षक. आणि आता हे सिरियल खूप लांबट खेचत आहेत, कारण ही प्रिया जी आहे तिचेच ते आई बाबा आहेत म्हणून तिला माहिती आहे, त्यामुळे आता ती खूप स्मार्ट प्ले करते आणि त्यांच्या विरोधातच जाते सारखं सारखं त्यांना घराबाहेर काढण्यासाठी. तर आता इथे अर्जुनने लवकरात लवकर पाऊल उचलायला हवं. आणि किती नालायक आहेत ही लोक, म्हणजे टेलरिन बाई, सदाशिव लोखंडे आणि त्याची बायको मैनावती लोखंडे, हे लवकरात लवकर सर्वांसमोर यायला पाहिजेत आणि लवकरात लवकर त्याला हे सत्य बाहेर काढायला पाहिजेत बघा प्रेक्षक हो. खरं तर हे सत्य समजणं खूप सोपं आहे, कारण आता जर कळलं की सायली सदाशिव आणि हिची, म्हणजेच त्या मैनावतीची मुलगी नाही आहे, म्हणजे तर त्या दिवशी ह्या प्रियाने 2 गाठोडी लपवलेली होती, एक गाठोडा सायलीचा आणि एक गाठोडा आपलं. तर आता ह्या अर्जुनला समजायला हवं की दोन्ही गाठोडे एक्सचेंज झाले असतील तर रविराज आणि प्रतिमा हेच आईबाप आहेत सायलीचे म्हणून तेही कळेल. पण मला नाही वाटत एवढ्या लवकर हे सत्य बाहेर येईल आणि खूप वर्ष घेतील बघा प्रेक्षक हे सत्य बाहेर येण्यासाठी. खरं तर खूप जास्त दिवस झालेत, आता 3 वर्ष झाले सिरियल चालू होऊन आणि अजूनही प्रिया
सायली म्हणून सगळं सुख भोगवते बघा प्रेक्षक हो. आता किल्लेदारांच्या घरी जाऊन, सुभेदारांच्या घरी जाऊन अश्विनी पण लग्न केलंच नसतं ना तिच्यासोबत जर ती तन्वी नसलीच ती तर. त्यामुळे सत्य बाहेर येणं खूप गरजेचं आहे आणि हा अश्विनला वाटत असतो त्याचा सासरा म्हणजे हा रविराज खूप मोठा सुप्रीम कोर्टचा जज आहे म्हणून. तर त्याला जेव्हा कळेल ना की त्याचे सासू सासरे हे टेलर आहेत म्हणून, तर त्या दिवशी खूप मजा येईल बघा प्रेक्षक हो. कारण या अश्विनचं ना उडान खूप जास्त झालंय आता, म्हणजे खूप जास्त शासकी करायला लागलाय तो. त्यामुळे त्याला पण कळलं पाहिजे ही प्रिया कुणाची मुलगी आहे म्हणून. कारण आता त्याचा जो आहे ना हा म्हणजे मोठेपणा, मान वगैरे हे सगळं खाली येईल बघा प्रेक्षक हो त्या दिवशी. कारण टेलरिंगची ती मुलगी आहे हे सत्य कळल्यानंतर पायाखालची जमीन त्याची सरकणारच आहे आणि सायलीच ही रिअल तन्वी आहे म्हणून कळलं तर खूप जास्त मज्जा येईल बघा प्रेक्षक हो. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही फीडबॅक द्यायचे असतील तर नक्की आम्हाला फीडबॅक द्या कमेंट सेक्शनमधून. तर आता इथे बघा प्रेक्षकाहो या प्रोमोप्रमाणे हे सिंपल आहे की DNA टेस्ट होणार आहे आणि त्याचा निकालही लागणार आहे. पण त्या निकालामध्ये काहीतरी दुसरी गोष्ट म्हणजेच मॅनिप्युलेशन होऊ नये फक्त एवढीच माझी इच्छा आहे. कारण आता खूप झालंय प्रियाचं मॅनिप्युलेशन रोज रोज. तर आता बघा प्रेक्षकाहो तुम्हाला अजून कोणते कोणते सिरियल्स आवडतात त्याच्याबद्दलही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या नवीन नवीन सीरियल्सचे प्रोमोज पाहिजे असतील तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि शेवटी सांगायचं झालं तर हा प्रोमो खूप इंटरेस्टिंग आहे आणि शेवटी काहीतरी निकाल लागेल ह्याची आशा आहे आणि अपेक्षासुद्धा आहे. पण काय होईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर 27 आणि 28 ऑक्टोबरला आमच्या ह्या चॅनलला फॉलो करा आणि ते एपिसोड लवकरात लवकर बघा. आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा सुद्धा की कसा वाटला तुम्हाला एपिसोड. आणि आता ह्या स्टार प्रवाहावरती एवढे सगळे सिरियल चालू आहेत तर तुमची आवडती जोडी कोणती आहे तेही आम्हाला नक्की सांगा. म्हणजे आम्ही जोडींचे पण इन्फॉर्मेशन प्रोमोज वगैरे द्यायचे प्रयत्न करू. तर तुमची आवडती जोडी कोणती आहे तेही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला किती आवडते तेही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अर्जुन आणि सायलीची जोडी तुम्हाला कशी वाटते त्याच्याबद्दलही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजपर्यंतच्या सिरियलमधली तुमची आवडती कोणती सीन होती सायली आणि अर्जुनची ती सुद्धा नक्की सांगा. आणि ह्या नवीन पूर्णाजी तुम्हाला कशा वाटत आहे त्यांच्याबद्दलही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडल्या आहेत का नवीन पूर्णाजी की जुन्याच पूर्णाजी चांगल्या होत्या ह्याच्याबद्दल नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी प्रोमोजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फीडबॅक द्यायला अजिबात विसरू नका. तर कमेंट करून आपलं मत नक्की सांगा ह्या व्हिडिओजच्या खाली. आणि अशाच धमाकेदार प्रोमोसाठी, एपिसोडसाठी आणि दुसऱ्या अपडेट्ससाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, फीडबॅक द्या म्हणजे आम्हालाही कळेल की आमचं चॅनल कसं चाललंय ते. आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्या प्रोमोसाठी इतकंच. आणि आमच्या ह्या व्हिडिओजना नक्की एन्जॉय करा.